हॅलो ऑल, आज आपण बनवतोय रेनबो केक टोटली व्हिप क्रीममध्ये. भरपूर प्रकारचे आपण कलर्स करून घेतलेत क्रीममध्ये. ब्लू, येलो, ग्रीन, पर्पल अँड व्हॉट नॉट. एकदम सोपा केक आहे. 5 ते 6 मिनिटात होऊन जातं. फक्त जरा तयारी लागते. फायनल फिनिशिंगला 5-6 मिनिटं खूप होतात. आता मी ठरवलंय थोडे केकचेच डेकोरेशन दाखवेन. कुकिंग तर काय सगळे करतातच, तुम्हाला सगळं येतं. केकच थोडासा डिफिकल्ट जातो तुम्हाला, म्हणून थोडेसे मी आता हे डेकोरेशन दाखवायचं ठरवलंय. होपफुली यू विल लाईक इट. असे सगळे कलर्स मी करून घेतलेत. एखादा रिपीट झाला तरी चालतो. आत्ता जरी आपल्याला हे असं दिसत असलं तरी नंतर आपण टेक्स्चर केल्यानंतर ते सुंदर दिसणार आहे बरं का. सेम कलर आपले थोडेसे राहिलेले असतात, ते खाली वॉलवर आपण त्याला लावून घेतोय, म्हणजे व्हाईट बॅकग्राऊंडवर हे छान उठून दिसेल. क्लायंट पण अगदी कोऑपरेटिव्ह आहे. त्यांना अगदी सिम्पल एलिगंट केक हवा आहे. तुम्हाला हवं तसं करा मॅडम, फक्त रेनबो थीम द्या. असे क्लायंट असलं की माझं काम देखील सोपं होतं आणि केक ॲक्च्युली सुंदर बनतात. फार प्रेशर केलं की अंडर प्रेशर फार वाईट काम होतं. सो हा केक माझ्या मनाप्रमाणे मी बनवते. माझाच एक पूर्वीचा केक होता, एक खूप मोठा. त्याचं रेफरन्स डिझाईन त्याने दिलं होतं, म्हणाले असं काहीतरी करा. फक्त तो फार मोठा होता आणि रेक्टँग्युलर होता. 3.5 किलोचा. हा छोटा आहे आपला 1.5 किलोचा. सो जेवढे कलर उरले आहेत ते आपण मस्तपैकी त्याला स्ट्रोक्स करून घेऊयात कलरचे, आणि मग कलरफुल बॅकग्राऊंड होऊन जाईल. ॲक्च्युली खूप सोपं काम आहे. फक्त जरा असे ट्युटोरियल मिळाले की तुम्हाला जरा बरं पडतं, बाकी काही नाही. सो हे आपण मिक्स अँड मॅच करून घेऊयात, म्हणजे बॅकग्राऊंड प्लेन होतं. सो आपलं बऱ्यापैकी काम झालेलं आहे. आता आपण थोडंसं वॉर्म वॉटरमध्ये हे पॅलेट नाईफ बुडवून आपण याला रफ टेक्स्चर देतोय. या टेक्स्चरमुळे खरं तर केकला खूप छान लुक येणार आहे. अजिबात कठीण नाही आहे. तुम्ही वॉर्म वॉटरमध्ये नाही बुडवलं तरीही टेक्स्चर येणार आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण बुडवलं की जरा कसं असतं, पटापट काम होऊन जातं. After each and every color finished, you need to wipe out the palette knife and then again do the next color, म्हणजे कलर मिक्सिंग होणार नाही. आणि आता याच्यावर नंतर आपण सिल्वर स्प्रे मारला ना की एकदम छान शायनिंग रेनबो आपला तयार होणार आहे. यामध्ये असं आहे की खूप कलर देखील वापरले जाणार नाही, तरीही आपल्या केकला कलरफुल लुक येणार आहे. म्हणून हा आपण पॅटर्न वापरतोय. फक्त टॉपला हा पॅटर्न लावलाय. आता आपण बॉर्डर करून घेऊयात. त्याला कॉन्ट्रास्ट म्हणून आपण व्हाईट बॉर्डर देतोय, रोझेट्स. त्यामुळे होईल काय की आतमधले कलर मस्त उठून येतील. हे जर आपण कलरफुल केले असते ना तर हे आतमधले कलर एवढे उठून आले नसते. सेम विल गो फॉर बॉर्डर लाईन. सेम पाइपिंग बॅग, सेम नोझल, स्मॉल ड्रॉपलेट्स ऑफ क्रीम. नॉन एडिबल टॉपर आहे. आपण हे गुगलवरून घेतो आणि कटआउट्स बनवतो. हे रेडीमेड देखील मिळतं. टू फिनिश विथ कलरफुल स्प्रिंकलर्स that will enhance the look of the cake. Not much, just a little bit.
कसा वाटला माझा केक नक्की मला कॉमेंट करून सांगा आणि माझ्या पेजला फॉलो करायला विसरायचं नाही बरं का. लाईक करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा. चलो भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बाय, टेक केअर.